दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह बंडखोर खासदारांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान सर्व नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। तब्बल 50 मिनिटं ही बैठक सुरू होती। या भेटीदरम्यान शिवसेनेत आलेल्या या 6ही खासदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे। एकंदरीत प्रत्येकाच्या मतदारसंघातले विकासाचे विषय तिथे त्याची पत्रही आदरणीय गृहमंत्री अमित भाईंना दिली आणि त्याच्याबद्दल सविस्तर चर्चाही झाली आणि सकारात्मक चर्चा झाली। आणि अमित भाईंनी सांगितलं देखील की पार्लमेंट सेशनमध्ये संबंधित मंत्र्यांना बोलवून आमच्या खासदारांना बोलवून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि हे मिळून त्याचं कोऑर्डिनेट करतील आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अतिशय साधक बाधक पॉझिटिव्ह चर्चा झाली। कडा येथील संत मदन महाराज यांची पालखी आज पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाली। यावेळी पालखी सोहळ्याचे कडा शहरात आगमन होता। कडा शहरातील व्यापारी बांधवांनी आणि तांबोळी कुटुंबांनी संत मदन यांच्या दिंडीचं जंगी स्वागत केले। यावेळी गेली 21 वर्षांपासून मुस्लिम बांधव रमजान तांबोळी यांच्या वतीनं संत मदन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला पहिलीच महाप्रसादाची महापंगत देण्यात आली। या सगळ्या वारकऱ्याला उत्कृष्ट अशा प्रकारचा नाश्ता देतात आणि सगळ्याचं स्वागत करतात। यातून या कडा शहरामध्ये असलेलं जे आपण ऐक्य म्हणतो हिंदू इस्लाम ऐक्य याचं असणारं दर्शन नक्कीच या असलेल्या ठिकाणी होतं आणि सगळे एका ठिकाणी येऊन अतिशय गुण्यागोविंदानं त्यांच्या नाश्त्याला हजर राहतात आणि सगळे वारकरी त्यांना अशा प्रकारचा आशीर्वाद देतात। ही परंपरा 21 वर्षापासून चालू आहे आणि पुढेही असणारी अशी चालू राहणार आहे। संत मदन महाराजांची या कडा शहरावर भरपूर अशी माया होती। त्यामुळे ह्या दिंडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात व आनंद उत्सव या गावातून साजरी केला जातो। येणाऱ्या काळात बी अशीच परंपरा चालू राहील अशी मी सदिच्छा व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।